हॅलो अँड वेलकम बॅक ITI स्टुडंट्स. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स सेकंड इयरचा सब्जेक्ट आहे हा. या विषयामधील सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या चॅप्टरची आपण माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया. एनी ऑब्जेक्ट कंप्राइज ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. इच पार्टिकल इज पुल्ड टुवर्ड्स द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे, तर प्रत्येक जो पार्टिकल आहे किंवा कोणतीही बॉडी असेल, कोणताही ऑब्जेक्ट असेल, कोणतीही वस्तू असेल, ती ऑब्जेक्ट जो आहे तो लहान लहान पार्टिकलपासून म्हणजेच कणापासून बनलेला आहे. आणि पृथ्वीचा जो गुरुत्वीय बल आहे ते संपूर्ण ऑब्जेक्टवरती आणि त्या प्रत्येक कणावरती जो आहे तो सेम किंवा एकसारखा अप्लाय होतो आहे. धस याच प्रकारे द फोर्सेस ऑन द पार्टिकल आर इक्वल, पॅरलल अँड ॲक्ट इन द सेम डायरेक्शन. म्हणूनच काय होतंय की त्या ऑब्जेक्टच्या किंवा त्या वस्तूच्या जे छोटे छोटे कण आहेत त्या कणांवरती जो फोर्स अप्लाय होणार आहे तो सर्व ठिकाणी एकसारखा असतो आणि तो समांतर असतो. दीज फोर्स विल हॅव रिझल्टंट विच ॲक्ट्स थ्रू अ पर्टिक्युलर पॉईंट जी. बरं, आता काय होतंय की हे जे सर्व जे आता ह्या ठिकाणी फिगर 1 दाखवली आहे. फिगर 1 मध्ये काय दाखवले आपल्याला की हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट जो आहे किंवा हा दगड जो आहे तो एका संपूर्ण छोट्या छोट्या कणांपासून बनलेला आहे आणि प्रत्येक कणावरती जो फोर्स आहे पृथ्वीचा गुरुत्वीय बल तो सर्व ठिकाणी सारखाच आहे आणि ह्यांची डायरेक्शन जी आहे ती सेम आहे व ते एकमेकाला समांतर फोर्सेस असल्यामुळे आता या सर्व फोर्सेसचा एक रिझल्टंट फोर्स म्हणजे एक सामायिक, आता एक सामायिक फोर्स जो आहे तो या ठिकाणी जी पॉईंटवरती अप्लाय होत आहे. धिस फिक्स्ड पॉईंट जी इज कॉल्ड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणून ह्या जी पॉईंटवर लागणारा फोर्स जो आहे, एका जी पॉईंटवर लागणारा फोर्स हा सर्व ऑब्जेक्टवरील लागलेल्या प्रत्येक कणाच्या फोर्स एवढाच आहे. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे ते पाहूया. इन फिजिक्स अँड इमॅजिनरी पॉईंट इन अ बॉडी ऑफ मॅटर व्हेअर फॉर कन्व्हिनियन्स इन सर्टन कॅल्क्युलेशन्स द टोटल वेट ऑफ द बॉडी मे बी थॉट टू बी कॉन्सन्ट्रेटेड. ओके, आता या ठिकाणी काय सांगितलं आहे की आपल्या कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी गणिताचं संपूर्ण वस्तूचं वजन जे आहे ते एकाच कोणत्या तरी पॉईंटवरती समजलं जातं की संपूर्ण वस्तूचं वजन जे आहे ते एका पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, एकत्रित केलेलं आहे. द कन्सेप्ट इज समटाइम्स युजफुल इन डिझायनिंग स्टॅटिक स्ट्रक्चर्स. आता याचा उपयोग कुठं होतो, जे स्थिर वस्तू आहेत किंवा एखादी स्थिर वस्तू बांधायची आहे, जसे की उदाहरण दिलेलं आहे बिल्डिंग आणि ब्रिज. बिल्डिंग आणि ब्रिजचे बांधकाम करण्यासाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा आपल्याला उपयोग होतो. ऑर इन प्रिडिक्टिंग द बिहेवियर ऑफ अ मुव्हिंग बॉडी व्हेन इट इज ॲक्टेड ऑन बाय ग्रॅव्हिटी. किंवा एखाद्या वस्तूवर जर ग्रॅव्हिटीचा अप्लाय होत असेल तर त्या वस्तूसाठी देखील आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा वापर करू शकतो. इन युनिफॉर्म ग्रॅव्हिटेशनल फील्ड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज आयडेंटिकल टू द सेंटर ऑफ मास, अ टर्म प्रेफर्ड बाय फिजिसिस्ट. भौतिकशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या वस्तूवरती एकसारखा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलेला असेल तर त्या वस्तूचा सेंटर ऑफ मास आणि त्या वस्तूचा गुरुत्वीय बल किंवा जो फोर्स लागलेला आहे तो ते दोन्ही पॉईंट आहेत ते एकाच ठिकाणी असतात. नेक्स्ट ग्रॅव्हिटेशन. द म्युच्युअल अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ बॉडीज ड्यू टू विच दे अट्रॅक्ट इच अदर इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे मराठीमध्ये बोलणार आहे आपण गुरुत्वाकर्षण. ते म्हणजे काय, तर म्युच्युअल अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ बॉडीज ड्यू टू विच दे अट्रॅक्ट इच अदर इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन. दोन वस्तूंमधील परस्पर आकर्षणामुळे त्या वस्तू एकमेकांकडे खेचल्या जातात, यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आता ग्रॅव्हिटेशन हा जो शब्द आहे, या ग्रॅव्हिटेशन शब्दाचा मूळ शब्द काय आहे तर तो आहे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी काय पाहूया. द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ द अर्थ ड्यू टू विच इट अट्रॅक्ट्स ऑल बॉडीज टुवर्ड्स इट्स सेंटर इज कॉल्ड ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे काय आहे तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल आहे जे त्याच्या ताकदीनुसार सर्व वस्तूंना स्वतःच्या केंद्राकडे खेचले जाते. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस ऑन द ग्राउंड सरफेस. इट जनरल व्हॅल्यू इज 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर, आता पृथ्वीच्या भूतलावावरती ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी आहे ती जनरली सामान्यतः मानलेली आहे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
पण विषुववृत्तीय प्रदेशावरती पृथ्वीचा गुरुत्वीय बल वेगळा असणार आहे, जास्त असणार आहे हे. तसेच तुम्ही उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला गुरुत्वीय बल जे आहे ते पृथ्वीचं कमी लागेल. सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे काय आहे? डिफरंट जिओमेट्रिकल शेप्स सच ॲज द सर्कल, ट्रायंगल अँड रेक्टँगल आर प्लेन फिगर्स हॅव्हिंग ओनली 2 डायमेन्शन्स. ओके, आता 2 डायमेन्शन फिगर म्हणजे कोणते आहे ते? तर सर्कल गोलाकार, त्रिकोण आणि रेक्टँगल आयत किंवा कोणताही प्लेन फिगर ज्याला फक्त लांबी आणि रुंदी आहे त्यांना आपण काय म्हणतो? दे आर नोन ॲज लॅमिनाज. त्यांना आपण काय म्हणणार आहे? लॅमिना म्हणणार आहे. दे हॅव ओनली एरिया बट नो मास. बरं, अशा वस्तूंना काय असतो? फक्त एरिया असतो. लांबी आणि रुंदी असल्यामुळे त्यांना काय असणार आहे? फक्त एरिया. या वस्तूंना कोणत्याही प्रकारचं वजन नसतं किंवा अशा प्रकारच्या जिओमेट्रिकल शेपला, भौतिक आकृत्यांना कोणत्याही प्रकारचं वजन नाही आहे. The center of gravity of this plane figure is called the centroid. आता या ठिकाणी काय सांगितलंय? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ दिस फिगर, अशा प्रकारचे जे प्लेन आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे? सेंट्रॉइड म्हणणार आहे. अशा वस्तूंचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला आपण बोलतो आहे सेंट्रॉइड. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण यासाठी काय पाहिलं? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे अशी जागा की ज्या ठिकाणी सर्व पॉईंट्सचा फोर्स आणि त्या सिंगल एका पॉईंटचा फोर्स जो आहे तो एकसारखा मानला जातो, किंवा संपूर्ण वस्तूचं वजन जे आहे ते एका पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट केलं आहे, त्याला आपण बोलणार आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, जी. ओके, तर त्याच प्रकारे या ठिकाणी आपण प्लेन फिगर असेल कोणतीही तर त्या प्लेन फिगरच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला आपण बोलत आहोत सेंट्रॉइड. इट इज ऑल्सो नोन ॲज द जिओमेट्रिकल सेंटर. आता अशा वस्तूंना सेंट्रॉइडला आपण काय म्हणणार आहे? जिओमेट्रिकल सेंटर देखील म्हणणार आहे. जिओमेट्रिकल सेंटर म्हणजे काय? कोणतीही लॅमिना वस्तू आहे ज्याला फक्त लांबी आणि रुंदी आहे त्या वस्तूचा मध्यभाग किंवा सेंटर पॉईंट जो आहे तर तो असणार आहे जिओमेट्रिकल सेंटर. द मेथड ऑफ फाइंडिंग आउट द सेंट्रॉइड ऑफ अ प्लेन फिगर इज द सेम ॲज दॅट ऑफ फाइंडिंग आउट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंट्रॉइड हे दोन्ही एकत्र असल्यामुळे ते आपल्याला शोधणे जे आहे ते सोपे जाते. If the lamina is assumed to have uniform mass per unit area, then the centroid is also the center of gravity in a uniform gravitational field. बरं, आता जो लॅमिना फिगर जी आहे आपली, ज्याला फक्त लांबी आणि रुंदी आहे आणि ती कशी आहे? एकसारखी जिओमेट्रिकल फिगर असेल तर त्या वस्तूचा सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे तो एकाच ठिकाणी अवेलेबल असणार आहे. कधी? जर त्या ठिकाणी एकसारखं गुरुत्वीय बल संपूर्ण पृष्ठभागावरती अप्लाय होत असेल तर. मेथड्स टू कॅल्क्युलेट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कशा प्रकारे माहिती करायची? त्याचे 2 प्रकार आहेत, बाय जिओमेट्रिकल कन्सन्ट्रेशन आणि बाय मोमेंट्स. प्रिन्सिपल काय आहे त्याचं? द टोटल मोमेंट ऑफ अ वेट अबाउट अन ॲक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ द मोमेंट ऑफ द व्हेरियस पार्ट्स अबाउट द सेम ॲक्सिस. किंवा तिसरी कोणती पद्धत आहे? By graphical method. The first 2 methods are generally used to find out the center of gravity or centroid. पहिल्या 2 मेथड आहेत त्या सर्वसामान्यतः वापरल्या जातात. ॲज द थर्ड मेथड कॅन बिकम टेडियस. आणि ग्राफिकल मेथड जे आहे ते अवघड होते म्हणून जास्त वापरली जात नाही. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी फिगर नंबर 3 आहे. फिगर नंबर 3 मध्ये आपल्याला सर्कल, स्क्वेअर किंवा रेक्टँगल ह्या 2 फिगर ज्या आहेत, किंवा हा या ठिकाणी हा सेमी सर्कल आहे, या फिगर कशा आहेत? ह्या फक्त फिगर ज्या आहेत त्या आहेत लॅमिना फिगर आहेत. लॅमिनार म्हणजे काय? ज्याला फक्त लांबी आणि रुंदी आहे. किंवा हा ट्रेपेझियम फिगर कशी आहे? ही देखील कशी आहे? लॅमिना फिगर आहे. व या ठिकाणी हा हेमिस्फियर किंवा हा जो स्फियर आहे गोल, किंवा हा कोन आहे ज्याला खालच्या बाजूला वर्तुळ आकार आहे व वरती टोक आहे. तसेच या ठिकाणी स्फियर म्हणजे काय आहे? हा चेंडूसारखा आकार आहे, गोलाकार. तसेच हा अर्धा सेमिस्फियर आहे जो पूर्ण सेमिस्फियरला मधून कट केलेला आहे. हे कशी आकृती आहे? ह्याला लांबी, रुंदी, उंची तिन्ही बाजू आहेत. यांचा व्हॉल्यूम आपण काढू शकतो. तसं यांचा व्हॉल्यूम निघणार नाही कारण की या फक्त लॅमिनार फिगर आहेत. यांना आपण मराठीमध्ये याच्या आधी बोललो आहे प्रतल. आपल्याला 8वी 9वी 10वी मध्ये शिकवलं असेल. प्रतल म्हणजे काय? ज्याला फक्त लांबी आणि रुंदी असते. ओके, आता या ठिकाणी सर्कल
चा सेंट्रॉइड म्हणजेच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा कुठं असणार आहे, तर त्याचा जो जिओमॅट्रिक सेंटर जो आहे, आता सर्कलचा जिओमॅट्रिक सेंटर कोणता आहे, हा सेंटर पॉईंट जी, हा काय असणार आहे, सर्कलचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच असणार आहे. नेक्स्ट आहे स्क्वेअर किंवा रेक्टँगल. तर स्क्वेअर किंवा रेक्टँगलमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कशी माहिती करायची किंवा सेंट्रॉइड कसा माहिती करायचा, तर याच्यामध्ये चौकोनाचे विरुद्ध कर्णाचे दोन पॉईंट जोडले की आपल्याला जो सेंटर पॉईंट मिळतो हा असणार आहे आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सर्कल रेक्टँगलचा किंवा स्क्वेअरचा. तसेच आता या ठिकाणी आता आपण येऊया या फिगरवरती. हा कोण आहे, शंकू किंवा कोन. कोन फिगरमध्ये काय आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती बेसपासून म्हणजे तळापासून किती आहे, 1/4 h, पूर्ण जी उंची असेल शंकूची त्या उंचीच्या 1/4 गुणिले हाईट या ठिकाणी कोणाची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. तसेच हेमिस्फिअरसाठी बेसपासून 3r/8 एवढ्या अंतरावरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके. सेमी सर्कलसाठी काय सांगितलं आहे, सेमी सर्कलसाठी 4r/3π एवढ्या अंतरावरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अवेलेबल आहे किंवा इथे आपल्याला त्या वस्तूचा सेंट्रॉइड मिळत आहे. तर ट्रेपेझियममध्ये या ठिकाणी दाखवलं आहे a+2b भागिले a+b एवढ्या अंतरावर गुणिले h/3. ओके. h म्हणजे काय, पूर्ण उंची, h भागिले 3 कंसामध्ये a+2b भागिले a+b एवढ्या अंतरावरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ट्रेपेझियमची आहे. नेक्स्ट, द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ सर्कल इज इट्स सेंटर. बरं, तर ह्या ठिकाणी दाखवलं आहे सर्कलसाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, वर्तुळाचा केंद्रबिंदू. द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ स्क्वेअर ऑर रेक्टँगल किंवा पॅरलेलोग्राम ॲज इट्स पॉईंट व्हेअर द डायगोनल्स मीट. जसं की या ठिकाणी दाखवलं आहे की या ठिकाणी जे डायगोनल्स कर्ण जे एका ठिकाणी एकत्र येतात तो असणारे कोणत्याही चौकोनी वस्तूचा सेंट्रॉइड. नेक्स्ट आहे द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ ट्रायंगल इज द पॉईंट व्हेअर द मेडियन्स ऑफ द ट्रायंगल मीट. आता ट्रायंगलसाठी ही फिगर पाहूया आपण. ट्रायंगलमध्ये काय सांगितलं आहे, मेडियन्स ज्या ठिकाणी एकत्र येतात. आता मीडियन म्हणजे काय ते पाहूया आपण. मीडियन म्हणजे काय आहे, तर समोरील बाजू जी आहे, कोण, कोणताही एक कोण व त्या कोणाच्या समोरील बाजू, जसं की फिगर नंबर 1 मध्ये पॉईंट ए जो आहे या पॉईंटच्या समोरची बाजू कोणती आहे, सी आणि बी. या CB पॉईंटचा सेंटर पॉईंट काढायचा व तो जोडायचा ए पॉईंटला. नेक्स्ट काय करणार आहे आपण, ए आणि बी पॉईंट ज्या रेषा आहे त्या पॉईंटचा सेंटर पॉईंट घ्यायचा व याचा ऑपोजिट पॉईंट कोणता आहे, विरुद्ध पॉईंट सी, हा जोडायचा. तसेच बी पॉईंट घ्यायचा व सी आणि ए हा पॉईंट, ही रेषा जी आहे या रेषेचा मध्यबिंदू काढायचा व हा मध्यबिंदू जोडला बी पॉईंटला की तुमची सर्व जे पॉईंट्स एका ठिकाणी मिळतात हा झाला तुमचा त्रिकोणाचा सेंट्रॉइड किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ राईट सर्क्युलर कोन इज ॲट डिस्टन्स फ्रॉम इट्स बेस. बरं, सांगितलं आता की गोलाकार जो कोन आहे या कोनचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे तो h/4 म्हणजेच h/4 एवढ्या उंचीवरती असणार आहे. कधी, तळापासून. नेक्स्ट, 5वा काय सांगितलं आहे, द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ हेमिस्फिअर इज ॲट डिस्टन्स ऑफ फ्रॉम इट्स बेस. हेमिस्फिअरमध्ये त्याच्या बेसपासून 3r/8 एवढ्या अंतरावरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ सेगमेंट ऑफ अ स्पिअर ऑफ रेडियस h is at a perpendicular distance from the center of the sphere. Next, the center of gravity of semicircle is at perpendicular distance from its center. Semicircle मध्ये काय सांगितलं आहे, त्याच्या सेंटर पासून बरोबर वरती 4r/3π एवढ्या अंतरावरती सेमीसर्कलचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी of trapezium with parallel sides A and B is at a distance of measured from the base B.
जसं की आपण पाहिलं आता की हा ट्रेपेझियम जो आहे, या ट्रेपेझियमचा समांतरभुज चौकोन याला म्हणतो आपण, कारण की दोन बाजू ज्या आहेत या समांतर आहेत. समांतरभुज चौकोनामध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे आहे ते किती अंतरावर असणार आहे? खालच्या बेसपासून h/3 कंसामध्ये a+2b भागिले a+b एवढ्या अंतरावरती ट्रेपेझियमचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. नेक्स्ट, द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ क्यूब. आता पुढे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड एक्सपेरिमेंट. नंबर ऑफ 2 पेन्सिल. नेक्स्ट, अ फाईन एज लाईक अ रुलर ऑर अ क्रेडिट कार्ड, अ परमनंट मार्कर, अ रुलर. या 4 गोष्टी आपल्याकडे पाहिजेत. 2 पेन्सिल्स, एक पट्टी किंवा क्रेडिट कार्ड, परमनंट मार्कर आणि एक स्केल. ओके. स्टेप 1 काय आहे? अटेम्प्ट अ बॅलन्स द पेन्सिल ऑन द एज ऑफ यू हॅव सिलेक्टेड. बॅलन्सिंग द पेन्सिल मे टेक सम ट्रायल अँड एरर. द पॉइंट ॲट विच द पेन्सिल बॅलन्स मे नॉट बी व्हेअर यू फर्स्ट थॉट इट इज. If it begins to tip in one direction, move the pencil back slowly in the opposite direction until it stays there on its own. सगळ्यात सोपा एक्सपेरिमेंट आहे. एक पेन्सिल घ्या, रेग्युलर पेन्सिल आपण जे वापरतो त्या पेन्सिलला आपल्या बोटावरती बॅलन्स करा, जेणेकरून ती पेन्सिल दोन्हीकडे जी आहे ती समान राहील. समान म्हणजेच पडणार नाही. ती पेन्सिलचा बॅलन्स जो आहे तो एकसारखा राहायला पाहिजे. सुरुवातीला आपल्याला वाटेल की पेन्सिलचा बॅलन्स जो आहे तो बरोबर सेंटरला असेल, पण असं असणार नाही आहे. पेन्सिलचा बॅलन्स जो आहे तो थोडासा मागे सरकलेला असेल. नेक्स्ट, स्टेप 2 आहे? वन्स अ पेन्सिल इज बॅलन्स्ड, मार्क द लोकेशन ऑफ द बॅलन्सिंग पॉईंट विथ अ परमनंट मार्कर. एकदा पेन्सिलचा बॅलन्स आपल्याला मेंटेन झाला की त्याचा सेंटर पॉईंट जो आहे, ज्या ठिकाणी पेन्सिल बॅलन्स झाली आपल्या बोटावरती, त्या ठिकाणी परमनंट मार्करने एक मार्किंग करा. नेक्स्ट, measure the distance between the ends of the pencil and the balancing point you have marked. जो बॅलन्सिंग पॉईंट तुम्ही सेंटरला मार्क केला त्या पॉईंट पासून पेन्सिलच्या दोन्ही बाजूला पुढे आणि मागे किती अंतर आहे ते अंतर तुम्ही लिहून ठेवा. आर द टू लेन्थ्स इक्वल. दोन्ही लांबी समान आहेत का? द लेंथ फ्रॉम द इरेजर टू द बॅलन्सिंग पॉईंट वॉज ॲक्च्युली 1.25 inches less than the length from the pencil tip to the balancing point. Why would this be in the case? बरं, आता पेन्सिल जी आहे ती पूर्ण एकसारखीच आहे, तरी पण पेन्सिलच्या मागून आणि पुढून अंतरामध्ये फरक का पडतो? इन अवर एक्सपेरिमेंट द बॅलन्सिंग पॉईंट वॉज अनदर वर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ दिस पेन्सिल. आता ॲक्च्युली बॅलन्सिंग पॉईंट म्हणजे काय? ज्या ठिकाणी सेंटरला पेन्सिल बॅलन्स होते आहे तोच काय पॉईंट आहे तो आपल्या पेन्सिल. आपण त्याला काय बोलणार आहे? आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ पेन्सिल. आपल्या शब्दामध्ये काय म्हणणार आहे आपण? पेन्सिलचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. इन अदर वर्ड्स, इफ वी कट द पेन्सिल इन 2 at the mark we made in the experiment, the 2 parts would be equal in weight. However, they are not equal in length. ओके, आता काय होईल? जर तुम्ही पेन्सिलला एका बाजूला टोक केलेला असेल आणि जर त्याला ज्या ठिकाणी आपला बॅलन्सिंग पॉईंट आपल्याला मिळाला त्या ठिकाणी जर कट केला तर पेन्सिल ज्या आहेत वजनामध्ये एकसारख्या असतील, पण त्यांची लांबी जी आहे ती एकसारखी नसणार आहे. ॲज यू मे हॅव ऑलरेडी फिगर्ड आउट द मेटल पीस दॅट हाऊसेस द इरेजर contributes more to the weight of the pencil. So the center of CG चा अर्थ काय आहे या ठिकाणी? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज क्लोजर टू द साइड ऑफ द पेन्सिल. आता काही पेन्सिलमध्ये मागच्या बाजूला एक लोखंडी भाग असतो किंवा पत्र्याचा भाग असतो ज्यामध्ये रबर आहे. त्यामुळे काय होते? तुमची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती रबरकडच्या भागाकडे जास्त सरकते. कीपिंग अप विथ दॅट सेंटर. पुढे काय पाहूया आता? The center of gravity is an important concept in determining the stability of a structure. कोणत्याही स्ट्रक्चरची किंवा वस्तूची स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी, त्याला स्थिर ठेवण्यासाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे. इट्स द रिझन व्हाय अ गुड होम ओनर विल कीप द टॉप ब्रांचेस ऑफ द ट्रीज ट्रिम्ड. ओके, तर याचा अर्थ
काय आहे या लाईनचा की घराच्या आसपास जर कोठे झाड असेल तर ते झाडाचे ब्रांचेस म्हणजेच फांद्या ज्या आहेत त्या नेहमी कट केलेल्या असाव्यात. का ते पुढे पाहूया. इट इज ऑल्सो द रिझन व्हाय अ पिकअप ट्रक माइट नॉट बी द बेस्ट व्हेकल चॉईस फॉर द फर्स्ट टाइम ड्रायव्हर. किंवा कोणताही मोठा पिकअप ट्रक असेल तो देखील नवीन चालकासाठी शिकण्यासाठी एक नवीन चांगली चॉईस नाही आहे. का ते पुढे बघूया आपण. स्टॅबिलिटी इज द मॅक्सिमाइज्ड इन ऑब्जेक्ट्स विथ अ लोअर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड वाईड बेस. ओके, आता या ठिकाणी काय होते पहा. पिकअप ट्रक आणि झाडामध्ये उदाहरण घेतलेलं आहे या ठिकाणी. पिकअप ट्रक जो आहे, पिकअप ट्रकची उंची जी आहे ती कशी असते, जास्त असते. त्याचा वरचा ट्रेलर जो आहे तो ट्रेलरची उंची जास्त असल्यामुळे आणि पिकअप ट्रकचे टायरच्या तुलनेमध्ये ट्रकची उंची जी आहे ती जास्त असते, त्यामुळे बॉडीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती वर सरकते. तसेच झाडांच्या मध्ये पण काय होते, झाडाच्या जर फांद्या वरच्या बाजूला जास्त असतील तर झाडाची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती वरच्या बाजूला सरकत असते. त्यामुळे नवीन ड्रायव्हरला देखील पिकअप ट्रक चालवणे अवघड जाते. किंवा जर झाड असेल तर झाडाच्या ब्रांचेस वरच्या कट केल्या नसतील, झाडाचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वर गेल्यामुळे वाऱ्याच्या वेगामुळे देखील झाड खाली पडू शकते. स्टॅबिलिटी इज मॅक्झिमाइज्ड इन ऑब्जेक्ट्स विथ अ लोअर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड अ वाईड बेस. ओके, आता या ठिकाणी जर मोठ्या गाड्या बघितल्या SUV, ज्याच्यामध्ये गाडीचा बेस जो आहे तो जास्तीत जास्त आडवा असतो व गाडीची उंची जी आहे ती थोडी कमी असते आणि रुंदी आहे ती वाढलेली असते, त्यामुळे त्या गाड्यांचा बेस आहे तो किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती खाली येते. द टॉलर अँड मोर टॉप हेवी अन ऑब्जेक्ट द मोर लाईकली इट इज टू टिप ओव्हर व्हेन इट इज टिल्टेड बाय अ फोर्स. ओके, आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. या ठिकाणी हे एक्झाम्पल पाहूया आपण. काय सांगितलं आहे, एखादी टॉलर बॉडी किंवा ज्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वरती आहे अशी बॉडी जर असेल आणि याच्यावरती आता या ठिकाणी जो आणि हा बेस आहे, हा ट्रक जो आहे, या ट्रकमध्ये हे दोन चाकं आहेत आणि हा चाकांच्या मध्ये काय आहे, ह्या संपूर्ण बॉडीचं वजन जे आहे ते आपण एकत्रित या ठिकाणी मानलेलं आहे. ओके, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं आहे. जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुमची ह्या दोन बेसच्या मध्ये असेल, हे जे तुमचे चाक आहे चाकाच्या दोन अंतरामध्ये जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा फोर्स असेल जो पृथ्वीकडे आकर्षित केला जातो सरळ एका रेषेमध्ये, हा जर ह्या दोन चाकांच्या मध्ये असेल तर तुमचा बस जो आहे तो टर्न केल्यानंतर पुन्हा आहे तशी माघारी पोझिशनला येऊ शकते, जरी ती उचलली गेली असेल तरी. पण बसची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जर चाकाच्या बाहेर गेली, ह्या बेसच्या बाहेर गेली तर बस जो आहे तो टिल्ट होणार आहे किंवा पडणार आहे ते एका बाजूला. किंवा हे जर तुम्ही वळणावरती जर बस ओढत असेल टर्न अशा प्रकारे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बाहेर गेली, बस जास्त तिरकी झाली असेल आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चाकाच्या बाहेर जात असेल तर बस आहे ती निश्चित पडणार आहे. नेक्स्ट, इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम काय आहे ते पॉईंट पाहूया. अ बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम इफ द रिझल्टंट ऑफ ऑल द फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज झिरो अँड इफ देअर इज नो टर्निंग मुवमेंट. आता एखादी बॉडी जी आहे ती इक्विलिब्रियम म्हणजे स्थिर अवस्थेत आहे. हे आपण कधी म्हणतो, ऑल द फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉडी इज झिरो. प्रत्येक बॉडी त्या बॉडीवरती लागणारा फोर्स जो आहे तो कोणत्याही प्रकारचा फोर्स नाही आहे, झिरो फोर्स आहे. त्याशिवाय काय, इफ देअर इज नो टर्निंग मुवमेंट, किंवा त्या बॉडीवरती कोणत्याही प्रकारची टर्निंग मुवमेंट म्हणजेच फिरवणारा फोर्स नाही लागत आहे. देअर आर 3 स्टेट्स ऑफ इक्विलिब्रियम. वस्तूच्या स्थिरतेचे प्रकार 3 आहेत. पहिला आहे स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम. या ठिकाणी फिगर 5 मध्ये पहिला उदाहरण आहे स्टेबल इक्विलिब्रियमचं, ज्या ठिकाणी बॉडीचा बेस हा आहे आणि जो कम्प्लिटली रेस्टमध्ये आहे बॉडी. या ठिकाणी बॉडी कुठेही मूव्ह होत नाहीये. अ बॉडी इज सेड टू बी इन स्टेबल इक्विलिब्रियम इफ इट टर्न्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन व्हेन स्लाइटली डिस्प्लेस्ड. ओके, आता अशा प्रकारचे एक फिगर घ्या किंवा आपल्याकडे एका प्रकारचे नरसाळे असेल, फनेल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फनेल म्हणूया.
हे फनेल जर असेल अशा प्रकारे, याला तुम्ही एका ठिकाणी प्लेस केला व थोडं हलवून सोडला तर ती बॉडी जी आहे ती पुन्हा माघारी ओरिजिनल पोझिशनला येत असेल तर ती बॉडी कशी आहे आपली स्टेबल इक्विलिब्रियममध्ये आहे. त्याचे उदाहरण काय दिलेले आहेत? अ कोन रेस्टिंग ऑन इट्स बेस, अशा प्रकारचा कोन जो एक आपल्या बेसवरती उभा आहे. अ बॉल ऑन अ कॉन्केव्ह सरफेस, एक बॉल जो आहे तो कॉन्केव्ह सरफेस. कॉन्केव्ह सरफेस म्हणजे कोणत्या प्रकारचा? एक प्रकारची हाफ राऊंड शेप असलेली कोणतीही ऑब्जेक्ट, जसे की आपण उदाहरण घेऊ शकतो कढई जे आहे तो जो कसा आहे कॉन्केव्ह सरफेस आहे. फनेल रेस्टिंग ऑन इट्स बेस. ओके, हे उदाहरण आहेत. नेक्स्ट फिगर 6चं ॲक्शनमध्ये कसं दाखवलेलं आहे? फिगर 6 या प्रकारे उभी आहे. कोन किंवा फनेल कोणतीही आकृती जी आपल्या बेसवरती उभी आहे आणि याला आपण पोझिशन चेंज केली किंवा अशा प्रकारे ढकललं तर ती बॉडी जी आहे ती पुन्हा ओरिजिनल पोझिशनला माघार येणार आहे. हा आहे स्टेबल इक्विलिब्रियमचा प्रकार. नेक्स्ट आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम. अ बॉडी इज सेड टू बी इन अ अनस्टेबल इक्विलिब्रियम if it does not return to its original position when slightly displaced. Its center of gravity falls, taking it away from the original position. A cone resting on its tip, a ball on convex surface किंवा funnel standing on its tube end. आता या ठिकाणी कोन डायग्राम दाखवली आहे. आता या प्रकारची बॉडी जी आहे, आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे तो बरोबर या सेंटर पॉईंटच्या वरती असणार आहे. जोपर्यंत सेंटर पॉईंटच्या वरती आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, ही बॉडी एका ठिकाणी स्थिर आहे. पण याला थोडा जरी हलका धक्का लागला तर ती बॉडी जी आहे ती आपली मूळ जागा सोडून बाहेर येणार आहे व ती पुन्हा कधीही माघारी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती सेंटर या पॉईंटच्या वर येणार नाही आहे. त्यामुळे ही बॉडी जी आहे ती कशी आहे? अनस्टेबल इक्विलिब्रियममध्ये आहे. नेक्स्ट आहे न्यूट्रल इक्विलिब्रियम. अ बॉडी इज सेड टू बी इन अ न्यूट्रल इक्विलिब्रियम इफ on being slightly displaced it takes new position similar to its original one. Okay, the center of gravity remains undisturbed. आता जो cone resting on its side, a ball on flat surface किंवा funnel resting on its side. आता कोणत्याही प्रकारचा बॉल जो आहे फिगर घ्या, तो एका ठिकाणी आहे तरी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ठराविक पोझिशनला फिक्स आहे. त्याला आपण धक्का जरी दिला कधी, जर तो एखाद्या फ्लॅट सरफेसवर जरी असेल तरी तिथे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बदलणार नाही आहे, ती बॉलच्या सेंटरवरतीच राहणार आहे. किंवा एखादा कोन किंवा शंकू आकार घेतला, तो आडवा ठेवला व त्याला आपण पुश केले, ढकलले गेले तरी तिथे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बदलणार नाही आहे, ती सेम आहे तशी राहणार आहे. फक्त वस्तूची पोझिशन आहे ती बदलेल. मॉडेल 1 कंडिशन फॉर स्टेबल इक्विलिब्रियम. द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. कोणत्याही वस्तूची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे किंवा कोणतेही स्ट्रक्चर आपण तयार केला असेल तर त्या स्ट्रक्चरची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती जास्तीत जास्त खाली असावी. म्हणजेच काय होईल? ती वस्तू जी आहे ती स्टेबल राहील. 2 इट शुड हॅव अ ब्रॉड बेस. आता जसे की आपण ट्रकचं उदाहरण पाहिलं, या ठिकाणी हा जो बेस जो आहे ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वस्तूचे ॲक्ट होते, हा बेस जो आहे तो नेहमी जास्त पाहिजे. हा दुसरा नियम आहे. नेक्स्ट, द व्हर्टिकल लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शुड फॉल विदिन द बेस. आणि काय सांगितलं आहे? या बेसच्या मधून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी नेहमी पास झाली पाहिजे. कधीही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बेसच्या बाहेर जाता कामा नये. कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. अ बॉडी इज सेड टू बी इन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम अंडर द ॲक्शन ऑफ फोर्सेस when there is no motion of rotation or translation of the body. बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे किंवा स्थिर आहे आपण कधी म्हणू शकतो जेव्हा त्या बॉडीवरती कोणत्याही प्रकारचा रोटेशन फोर्स, फिरणारा फोर्स किंवा इतर कोणताही फोर्स नसतो, त्यावेळी आपण त्या बॉडीला म्हणणार आहे ती इक्विलिब्रियम मध्ये आहे. देअर आर 3 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम ऑफ अ बॉडी विच आर गिवन बिलो. इक्विलिब्रियमचे 3 प्रकार कोणते आहेत? Algebraic sum of the horizontal components of all the forces acting on body must be 0. Summation of H equal to 0. H म्हणजे काय? समेशन म्हणजे, आता हे चिन्ह काय दाखवतं? हे चिन्ह दाखवतं बेरीज. H म्हणजे काय? आडवे फोर्स, हॉरिझॉन्टल.
हे किती पाहिजे 0. बॉडीवरती लागणाऱ्या सर्व आडव्या फोर्सेसची बेरीज किती पाहिजे, ती येणार आहे 0, तरच तुमच्या बॉडीवर इक्विलिब्रियममध्ये राहील. नेक्स्ट आहे अल्जेब्रिक सम ऑफ व्हर्टिकल कंपोनंट्स ऑफ ऑल द फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉडी मस्ट बी 0. हे आपण आता हा सिम्बॉल वाचतो कसा, समेशन ऑफ व्ही. समेशन व्ही म्हणजे व्हर्टिकल फोर्स, उभे फोर्स जे आहेत ते कसे पाहिजेत, 0 पाहिजेत. वस्तूवरती लागणारा उभा फोर्स, कोणत्याही प्रकारचा उभा फोर्स हा आहे तो 0 पाहिजे. नेक्स्ट आहे अल्जेब्रिक सम ऑफ द मोमेंट्स ऑफ ऑल द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉडी मस्ट बी 0. समेशन ऑफ मोमेंट इज इक्वल टू 0. किंवा बॉडीवरती कोणताही लागणारा रोटेशन फोर्स जो आहे बॉडी फिरवणारा, हा फोर्स कसा पाहिजे, 0 पाहिजे. नेक्स्ट आहे टॉर्क ऑर ट्विस्टिंग मोमेंट ऑफ अ कपल is given by the product of force applied and the arm of the couple, that is radius. In fact, moment means the product of force applied and the perpendicular distance of the point and the line of the force. याचं उदाहरण घेऊ शकतो आपण. क्रिकेटमध्ये जो बॉलर असतो, बॉलर हा जो आहे तो मोमेंट तयार करतो आहे किंवा एखादा ट्विस्टिंग फोर्स जो आहे तो तयार करतो आहे. आता याच्यामध्ये फोर्स तो कशावर अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो बॉलवरती. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणता आहे, बॉलवरती लागणारा परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते प्लेयरच्या खांद्यापासून किंवा बॉलरच्या खांद्यापासून हातामध्ये जो बॉल आहे एवढे जे अंतर जे आहे ते असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. नेक्स्ट सम एक्झाम्पल ऑफ इक्विलिब्रियम इन डेली लाईफ. आता आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये इक्विलिब्रियमचे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत ते पाहूया. द लोअर डेक्स ऑफ द शिप आर लोडेड विथ हेवी कार्गोज. धिस मेक्स द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द होल शिप लोअर अँड इट्स इक्विलिब्रियम बिकम्स मोर स्टेबल. आता शिपमध्ये कोणत्याही माल वाहतूक जहाजामध्ये किंवा कोणत्याही प्रकारचं जहाज असेल तर अशा प्रकारच्या जहाजामध्ये बेसला खालच्या बाजूला भरपूर प्रमाणात माल भरलेला जातो, कार्गो भरलेला असतो. त्यामुळे त्या शिपची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती एकदम खाली राहते. त्यामुळे अशा प्रकारची शिप पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये पलटी होत नाही. नेक्स्ट आहे अ मॅन कॅरिंग अ बकेट फुल ऑफ वॉटर इन वन हँड एक्सटेंड्स हिज अपोजिट आर्म अँड बेंड्स हिज बॉडी टुवर्ड्स इट. ओके, आता समजा आपण बकेट्स, पाण्याने भरलेल्या बकेटचं उदाहरण घेऊया. जर एखादी बादली भरलेली असेल आणि ती उचलल्यानंतर आपण आपल्या विरुद्ध दिशेला, बादलीचं वजन ज्या बाजूला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला आपण आपला हात बाहेर काढतो व आपलं वजन जे आहे ते एका बाजूला झुकवतो. त्यामुळे आपण काय करतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. का बरं करतो, तर उजव्या हातामध्ये आपण जर बकेट उचलली असेल तर आपलं जास्तीत जास्त वजन जे आहे ते उजवीकडे वाढतं. त्या वजनाला बॅलन्स करण्यासाठी आपण आपला डावा हात डावीकडे करून वजन बॅलन्स करतो. व्हाईल कॅरिंग लोड ऑन बॅक द मॅन बेंड्स फॉरवर्ड सो दॅट हिज अँड द लोड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉल्स ऑन हिज फीट. इफ ही वॉक्स इरेक्ट ही वॉल फॉल बॅकवर्ड. आता जर तुम्ही पाठीवरती वजन घेतला असाल, साधं उदाहरण आहे, आपल्या पाठीवरती जर आपण वजन घेतलं तर आपण पुढे वागतो. का वागतो, तर आपलं शरीराचं वजन आणि आपल्या पाठीवर पडणारं वजन जे आहे या सगळ्यांचं दोघांचं कंबाईन वजन, एकत्रित वजन जे आहे ते आपल्या पायावर येण्यासाठी आपण पुढे वाकलेला असतो. त्यामुळे आपले संपूर्ण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती आपल्या पायामधून पास होते, आपल्या बेसमधून. त्यामुळे आपण पडत नाही. जर आपण सरळ चालायला लागलो तर आपली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती आपल्या पायाच्या म्हणजेच बेसच्या मागे जाईल व आपण बॅक साईडला मागच्या बाजूला पडू शकतो. व्हाईल क्लाइम्बिंग अ माउंटेन अ मॅन बेंड्स फॉरवर्ड अँड बेंड बॅकवर्ड व्हाईल डिसेंडिंग सो दॅट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ हिज लोड फॉल्स ऑन द फीट. उदाहरण काय आहे, जर आपण डोंगर चढत असेल किंवा डोंगर उतरत असेल तर त्यावेळी आपण पुढे किंवा मागे वागतो. जर तुम्ही डोंगर चढत असाल तर आपण पुढे वागतो, कारण की डोंगरच्या सरफेसनुसार, डोंगरच्या तिरक्या उतारानुसार आपल्याला पुढे वाकल्याशिवाय चालता येत नाही किंवा आपली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती आपल्या पायाच्या मागे जाते, म्हणून आपण पुढे वागतो. तसेच डोंगर उतरताना
सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्या पायावरती राहण्यासाठी आपण बॅक साईडला मागच्या बाजूला झुकलेला असतो. इन अ डबल डेकर more passengers are accommodated in the lower deck and less on the upper, so that the center of gravity of the bus and the passenger is kept low to eliminate any chance of turning. पाचवं उदाहरण जे आहे साधं सोपं उदाहरण आहे. जर डबल डेकर बसमध्ये जास्त पॅसेंजर आहेत, जास्त प्रवासी जे आहेत ते खालच्या मजल्यावरती बसवले जातात, वरच्या मजल्यावरती बसमध्ये जास्त प्रवासी नसतात. का तर टर्नचा वेळ घेताना बस, वळताना बस, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जर खाली असेल तर बसच्या बेसच्या बाहेर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जाणार नाही व होणारा ॲक्सिडेंट आपण टाळू शकतो. पुढे काही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे उदाहरण दिलेले आहेत, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आत्तापर्यंत जो आपण चॅप्टर पूर्ण पाहिलेला आहे हा एकदा पुन्हा रिवाईज करा, पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, आपल्या शब्दामध्ये मांडा, समजून घ्या आणि आपण नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा भेटू.